तर नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहित चिंदणकर आणि तुमचं माझा यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करते। तर आज आहे 15 ऑगस्ट, स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। तर कालच मित्राचा फोन आलेला बोलतो आपल्याला जायचे देवदर्शनाला। तर केलेला सगळ्यांना फोन, त्यातली 2 जण येत नाही, एक आकाश गुड्डू आणि दुसरा आहे बारक्या म्हणजे मनोज। ते दोघे येत नाही, मग आम्ही चौघच जाणार आहोत, संजय, मी आणि रोहित आणि संतोष। थोड्या वेळात निघू इथनं आम्ही। तर कंटिन्यू राहा माझ्या ब्लॉगमध्ये, पण भेटूया पुढे डायरेक्ट। संजय भाई आमचा आलेला आहे, आम्ही संजय भाईला अरे नमस्कार, कसे आहेत? या बस संजय आणि संजयचा पप्पा एकत्र भेटला आम्हाला। तर इथनं निघू आता। चल करतो रे चला। संजयच्या पप्पाला सोडला तर पनवेल एसटी स्टँड इथनं निघालो आम्ही। हे गुड्डू साठी काही कमेंट? कुठे गेला ना स्कूटी? अरे मला व्हिडिओ कारण वाटली त्याची। त्याची सुरुवात तिथून घ्यायला पाहिजे, हा बघ हा येत नाही। चला आता भेटूया पुरं। ते चालला आमचा सीएनजी टाकायला मित्र, आम्हाला तर खाऊन द्या। सीएनजी टाकेल, आम्ही आता निघू खायला। ह्यांच्या काय खायचं? हे काय वडापाव बरं रायडर रायडर हा बाबा काय निसता थंडा बस बस जास्त अपेक्षा नको, वडापाव नको। केएफसी मध्ये बाबा ए गुड्डू ए बारक्या बघा। चीटिंग करता है तू, चीटिंग करता है तू भाई। आता केएफसी मध्ये वाटला मी मुद्दे वडापाव। देखा आपने लापरवाही का नतीजा है। आजची भाईची बीप काढताय काय गरज आहे? चला नाश्ता करू इथनं ना आम्ही निघू। नाश्ता झालेला आमचा, आपल्या मिरच्याच्या खाऊन झालेला, इकडे जिबा काढतात। अरे बाबा अरे नको ते विषय करू, टेलर दिसत ना ब्लॉग मध्येच म्हणून हो ना। बघ कॅमेरामॅन मरण आहे माहिती ना, युनिक कुठं पण नेलेल्या कंजेट्रा खाली कॅमेरावर मारणार ना, सगळ्याच्या कॅमेरावर सगळ्यांच जिथं असत। प्रभू हे हरिराम करत जाशील काय पाच झाला बाबा, गाडी माझ्या तनुष्टीनी तुला बेकार पैसे। पुणे, लोणावळा, मुंबई असते। मला इकडे
ना चला मग येताना कंटाळा येतो मग हा कुठं रूम वरती रूमचा उद्या संजयचा रूम आता संजयने स्पेशल रूम ठेवले तिकडे. रूमचा ऍड्रेस समजल ना. आता सर्च मारून ठेवून तिथे गेलो. छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ. टोल लागले इथं, लय मोठा टोल आहे. येताना मी करतो रिक्षावाल्यांना टू व्हीलरवाल्यांना माफ आहे. त्या अचानक जाऊ बोल मला सांगता. रायडर बोलते रस्त्याने बोलते आज कसलं भरता नाही मामा लय बेकार. तर त्यांचा तो जॅकेटकडे असतं ना सेफ्टी म्हणून काय टेन्शन नाही. फायनली आम्ही आलेले आहोत. हे एंट्रन्स आहे. नावडेकरांच्या भेटली ना जागा रात्री मग गर्दी कमी असेल आज काही ना आतमध्ये तरी बघ गर्दी वाटत. आतमध्ये नको इकडंच पार्किंग झालं कुठं. लॅम्बोर्गिनी लावली साईडला लाल गाडीचे. निघू गाडी घेऊन जाऊ. जातानी दुसरी उचलता बरं. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. गर्दी आहे. पोचलेलं इथनं चल ना तरी गर्दी कमीच आहे इथं. बऱ्यापैकी आहे. वर्ष चंदा जेव लोकांचा तो का मंदिराबाहेर काढून यायचं. मौजे पण ना घालू शकतो. फायनल दर्शन झालेलं आमचा. बाहेर जायची एरिया आहे. प्रसाद बरं स्वच्छतागृह पहिले लय पानवाचं हा पण पुढंच लगेच चालत चालत आले हो. श्री दत्त मंदिर आहे. चला लय गर्दी आली. नशीब थोडं लवकर आलो. लई गर्दी झाली. इथं आमचं दर्शन झालेलं आहे. एकदा निघू आता. मी बघायला आहे
हिरोया त्याला लय कडक असा ऊन पडलेला आहे. अरे मला थोडी माहिती पाऊस पाऊसचं नाव ना बोललो ना नुसतं गरम होतं. आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता निघणार आहोत संध्याच्या रूमवर. संध्याने इकडे रूम घेतलेला आहे, फ्लॅट घेतलेला आहे, तिथंशी जाऊ. एवढी गरम होतं ना बाबा, मरण माणूस मरण. आता कडक ऊन सोडलाय. खरं आहे त्या थोड्या वेळात एसी चालू कर. थोड्या वेळात एसी चालू करू आमच्या लग्नामध्ये. तर आता इथनं संध्याची रूम होत आले आम्ही. संध्याचा फ्लॅट वाहिनी लग्न झाल्या वाहिनी इकडे घेऊन ठेवले. मग तिथनं मग डायरेक्ट आम्ही जाऊ खोपोलीला. खोपोलीला भेटू, पुढं भेटूया ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा.